हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। आणि मी आज आली आहे बोंबील मार्केटमध्ये। पुण्यातील सुप्रसिद्ध बोंबील मार्केट म्हणजे नेहरू चौकात हे बोंबील मार्केट आहे। होलसेलमध्ये इथे सगळ्या प्रकारचे मासोळ्या मिळतात। तर चला बघूयात। मोठे सोडे पाहिजे जाड। तर काही चाललो आहे आम्ही बोंबील मार्केटमध्ये आणि इकडे बघा थोडे बघू हातात। अजून त्यातले तुम्हाला अजून मोठे याच्यापेक्षा मोठे नाही। ती लास्ट आहे ते किती 500 पावशे तुम्ही 400 ते दोन्ही छान आहे म्हणजे खारट नाही कडू नाही काय कच्चा खाऊन पाहा तसं बघून नाही 10 किलो आहे का 50 टन हा नेलता का हा नेलता वाटतं असं वाटतं। हा बघा हा कसा आहे हे 2 500 आणि हा 400। तर सुकट बघा किती वेगवेगळे प्रकार आहे। छोटी ही सगळ्यात छोटी ही तर गाईज तुम्हाला मग मी सांगितलं की आता आपण आलोय बोंबील मार्केटमध्ये आणि आता इथे एक दादा आहेत। तर त्यांच्याकडे जे काय मासोळी आहे ते आपल्याला आपण बघूया कसे कसे रेट आहे काय काय रेट आहेत। तर चला आता त्या दादांशी बोलूया। दादा माझं नाव ओंकार शामराव टाटकर। आता आपल्या इथं तसं बघायला गेलं तर सुरमई एक सुरमई असताना एक बांगडा 20 रुपये एक पीस असतो। थोडं मोठ्याने सुरमई ही सुरमई 200 रुपये पाव किलो। आणि उदाहरणार्थ सोडे वगैरे 2 व्हरायटी असतात दोन्ही तुम्हाला टाकतो। 500 रुपये पाव किलो 150 रुपये किलोचा दादा आणि त्यामध्ये एक आधुनिक असतो तो 550 हे 500 रुपये पाव आणि हा एक 500 पावशे। हिला म्हणजे थोडंसं मीठ हिला विदाउट मीठ पाहिजे चवीला दोन्ही पण छान। फरक काय म्हणजे फरक म्हणजे ह्याला लाईटली थोडंसं मीठ असतं। हां हे मिनिमम वर्ष सामने ठेवू शकतो थोडंसं मीठ असतं जसं की आपला इंद्रायणी बासमती तसं चवीला दोन्ही टेस्ट एकदम। आता सुकट बघायला गेलं तर त्यामध्ये 4-5 व्हरायटी असतात। हां हे बघा सुकटच्या व्हरायटी भरपूर आहेत। ही पांढरी ही 100 रुपये पाव किलो ही 80 रुपये पाव किलो 70 रुपये ही 60 रुपये। तर ही 100 आहे ही 80 आहे ही 70 पावशे 70 आणि ही 60। असं जेव्हा ठेवायचं असेल की पांढरी ठेवू शकतो। तर तुम्हाला जर जास्त दिवस तुम्ही आता पावसाळ्यात वगैरे बरेच जण स्टॉक करतात तर मग तुम्ही ही घेऊन जाऊ शकता। आणि त्यासोबत इकडे हे ह्या कुठल्या मासोळ्या आहेत? ह्याला मासळी म्हणतात म्हणजे आपण गवारीची भाजी कशी करतो हां त्या पद्धतीने करायची। बरं खूप हे छान लागतं। हे काय आहे? ह्याला डोमा म्हणतात रस्सा भाजी करतो। अच्छा तर गाईच मी पहिल्यांदा बघते मला तर माहीत नाही। नेहमी आपण सुकट बोंबील हे खातो तर हे पण म्हणजे फक्त फ्राय करायचं नाही रस्सा होतो नॉर्मल अच्छा रस्सा दोन्ही करू शकतो। हे बरं कॅल्शियमसाठी छान असतं याची हां। आणि बोंबीलचे प्रकार किती म्हणजे? बोंबीलचे मिनिमम 3 क्वालिटी असतात। हं. ही मीडियम साईज असते बरं ही 160 रुपये पाव किलो असतात जेणेकरून तुम्ही नॉर्मल चटणी करू येलो फ्राय करू शकता। म्हणजे एक जाड एक घेतला तर फक्त रस्सा करू शकता तुम्ही त्याच्या फक्त ह्याच्या रस्स्यासाठी। तर रश्श्यासाठी ही तर बोंबीलचे रेट काय आहेत? हे 180 पाव किलो आहेत जाडवाले आणि ते मीडियमवाले घेतले ते 160 रुपये पाव किलो। आणि तुम्ही जर नुसती चटणी जर करायचं असेल तर तुम्ही बघू शकता दादांच्या इथे भरपूर छान छान असे। आणि शिवाय तुम्हाला जर हे सोलणं वगैरे हा प्रकार नको असेल तर त्यांच्याकडे हे असे रेडीमेड पण आहेत। हे पॅकेट कितीला? ते 300 रुपये पाव किलो म्हणजे 3 पावशर घेतले ते पावशर जसे की मिरचीची गड्डी कशी 4 गड्डी 4 गड्डी घेतली हां तसं हे 3 पावशर आहे। हां 3 पावशर साफ करून पावशर कितीचं हे? 300 रुपये हे 300 रुपयाचं बघा किती सुंदर आणि सगळं साफ करून ठेवलेलं आहे। कारण बऱ्याचदा काय होतं ना त्याची तोंडं वगैरे काढताना लागतं। तर अजून काय तुमच्याकडे अजून काय व्हरायटी दाखवण्यासारखं? एक असतं हा एक आयटम छान असतो हा नदीचा आयटम असतो म्हणजे जसे काय हे नदी सुकट असतं सुकट कोल्हापूर कराडचं हे बघा पंचगंगा नदी असेल ना तिकडे ब्राऊन कलरची खूप छान लागतं खूप बारीक आहे आणि छान आहे। कशी आहे ही? 100 रुपयाला पाकिट असतं 40-45। अच्छा मग ह्याचा पण रश्श्यासाठी वगैरे
तर चालेल. आता दादाकडे बघा तुम्ही भरपूर असे छान व्हरायटी आहे. वाकट पण आहे, मागे तुम्ही बघू शकता वाकट लावलेले आहे त्यांनी. आणि असा हा स्टॉक आहे त्यांचा. हे बघा, वाकट्या घ्यायच्यात तर या मग वाकट्यासाठी. आणि किती नंबरचं काय आहे ते पण मला सांगा. तर आता तुम्ही इथे बघू शकता AB आणि कंपनीज म्हणून आहे. सुक्या मासोळीचं जे व्यापारी, गाळा नंबर 20 ते 21. अच्छा, तर असा त्यांचा गाळा आहे. आणि तुम्ही बघू शकता छान आहे, व्यवस्थित सगळं सेटअप वगैरे पण छान केलेलं आहे. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल, थँक्यू. तर गाईज आम्हाला यायला थोडा लेट झाला आहे, पण इथं अजून बरेचसे गाळे म्हणजेच दुकानं बरीच अजून उघडी आहेत. 8:30 ते 8:45 झालेले आहेत. आणि आता अशा प्रकारे आपण जे सोडे घ्यायचे होते ते घेतलेले आहेत. आणि लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आपण इथला जो बोंबील मार्केट आहे तो पूर्ण कवर केला होता. तर तो त्याची लिंकसुद्धा मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, की तोही तुम्ही व्लॉग बघू शकाल. आणि तर अशा पद्धतीने आता आपण बोंबील मार्केटमध्ये बघितले. तर प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहे, प्रत्येकाचं शॉप वेगळं आहे, तर प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत. तर आता आपण आहोत मंडईमध्ये आणि मंडईमधून काही फ्रूट्स घ्यायचे आहेत आणि आता ते घेऊया आणि मग घरी जाऊया. मोसंबी आणि कलिंगड करा 200च्या. चांगले द्या दादा. गाईज आपण एक्सप्लोर केलेलं आहे पुण्यातील सुप्रसिद्ध नाणापेठेतील बोंबील फिश मार्केट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.